नमस्कार. सरकारी नोकरी करणाऱ्यांची चिंता वाढली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हजारो कर्मचाऱ्यांसोबत काय होणार, जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकडे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना वेळोवेळी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, वेतनात असणाऱ्या केक, तरतुदी आणि भरघोस सुट्ट्या मिळतात. याच कारणामुळे या वर्तुळाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाला सरकारी नोकरी कौतुकाची वाटतं. मात्र सध्या याचं कुतूहल वाटणाऱ्या सरकारी नोकरदारांपुढे संकट उभी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतायत ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्देश. दिव्यांग नागरिकांचे हक्क अबाधित ठेवत या हक्कांच्या रक्षणासाठी आकारास आलेल्या नव्या कायद्यांच्या धर्तीवर राज्यभरातील सर्व शासकीय आणि निम शासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांची फेरपडताळणी होणार आहे. दिव्यांग आरक्षण प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची फेर तपासणी करण्याबाबत राज्य सरकारच्या मोहिमेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णायक आदेश दिला आहे. ज्यामुळे आता राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसह फेर पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारने 14 सप्टेंबर 2018 आणि 9 जानेवारी 2019 शासन आदेशाच्या माध्यमातून विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यामुळे अशा मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर योग्य ती कार्यवाही हे करण्यात येईल, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. सदर प्रकरणात ठराविक गटातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या कारवाईचं स्वरूप हे न्यायालयाने निकालात स्पष्ट केलं आहे. काही महिन्यापूर्वी सुरू केलेली फेरतपासणी, फेरपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची ही प्रक्रिया पुढील 120 दिवसात पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान आम्ही आधीपासून सेवेत असून रीतसर वैद्यकीय तपासणीच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहोत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र धारकांचा शोध घेण्यासाठी फेर तपासणीची सरकारची कार्यवाही अवैध आहे असल्याचा दावा सरकारी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. न्यायमूर्ती नवेंद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने याबाबत निर्देश दिले. या न्यायालयीन निकालाच्या तारखेपर्यंत ज्यांची सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती झाली असेल त्यांच्यावर फेर तपासणी किंवा दंडात्मक कारवाई होणार नाही. सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांचे फेर तपासणी अंती प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड बनावट आढळेल त्यांना स्पष्टीकरणासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आरोपपत्र देऊन विभागीय चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास सक्तीची सहानुभूती द्यावी लागेल. 40% कमी अपंगत्व असल्यास ते 11 ते 39% दरम्यान आढळल्यास कर्मचाऱ्यांना मिळालेले शासकीय फायदे काढून घ्यावेत. फेर तपासणीस नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 21 दिवसाच्या आत दुसरी संधी द्यावी. तरीही नकार आणि टाळाटाळ कायम राहिल्यास त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची सूचना, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड किंवा अपंगत्वाचे प्रमाण वाढवून दाखविल्याचं आढळल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे न्यायालयाने निर्देश दिलेले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्सचा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.